चला आज मस्तपैकी रवा ढोकळा बनवणार आहे मी. तर अगदी सोपी, साधी, सिंपल रेसिपी आहे. कोणीही करू शकतं, अशी साधी सिंपल आहे आणि ही रेसिपी तुम्ही म्हणजे केव्हाही खाऊ शकता. जसं की नाश्त्यालाही बनवू शकता आणि 4-5 वाजता स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता आणि कमी तेलातली आहे. अगदी हलकी-फुलकी आहे. नक्की ट्राय करा. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी एक मिक्सरचं पॉट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे. आता ही जाड रवा आहे म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला दही घालायचं आहे. जेवढा रवा घेतला आहे त्याचा अर्ध मी दही घेतलेला आहे. दही थोडंसं आंबट असलेलं चांगलं. त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं व्यवस्थित. वाटल्यानंतर आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं. त्यानंतर जसं आपलं ढोकळ्याचं बॅटर असतं त्या पद्धतीनं आपल्याला हे पातळ करायचं आहे. त्याआधी आपल्याला हे 5 ते 10 मिनिटं तसंच ठेवायचं आहे. म्हणजे हे व्यवस्थित आपला जो रवा आहे तो छानपैकी मुरल त्यात. कारण रवा हा फुलायला पाणी जास्त लागतं. त्यानंतर मग आपण 5 ते 10 मिनिटांनी चेक करूया. मस्त आपला रवा दाटसर आणि फुललेला आहे चांगला. तर व्यवस्थित असं बॅटर आपल्याला पाहिजे. त्या पद्धतीनं झालेलं आहे. त्यामध्ये आता साखर घालायची आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून झाल्यावर एकीकडे मी कढईमध्ये पाणी ठेवलेलंच आहे. तुम्ही तुमचं स्टीमर किंवा मग जे काही तुम्ही ज्याच्यात ढोकळा करणार आहे ते आधीच तापायला ठेवायचं आहे आणि आपण जेव्हा इनो किंवा सोडा घालणार आहे तेव्हा हे पटकन टाकायचं म्हणजे ढोकळा आपला छान फुलतो. त्यानंतर हे प्लेट जी केली आहे मी ती ग्रीस करून घेते. सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घेणार आहे म्हणजे आपला ढोकळा मस्तपैकी अलगद निघेल, चिटकणार नाही. तर आता इथं मी कढईमध्ये आधीच पाणी ठेवलं होतं, त्यात लिंबू टाकलेला आहे. आता ही माझी केक किंवा ढोकळा बनवण्याची कढई आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला इनो टाकायचा. आता इनो टाकायचा एकच उद्देश असतो की आपण आपल्या घरातला जो सोडा असतो तो ॲक्टिवेट एवढा नसतो. जरी ॲक्टिवेट असला तरी त्याची दह्यासोबत जी रिॲक्शन आहे ती व्यवस्थित होत नाही किंवा मग ढोकळा लाल पडतो किंवा ढोकळ्याचा वास येतो. त्यामुळे सगळ्यात सोपी पद्धत आहे तुम्ही इनोची पुडी वापरा. इनो कमी किंवा जास्त पडला तरी काही हरकत नाही कारण त्यात ॲक्टिवेटेड कार्बन असतात. त्यांनी कोणतीही हानी होत नाही. तर हे व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला इनो घातल्यानंतर आणि प्लेन इनो घ्यायचा किंवा फ्लेवर इनो नाही घ्यायचा. त्यानंतर आपल्याला हे बॅटर आहे हे याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. खालून मी मीडियमच गॅस ठेवलेला आहे. जेव्हा आपण बॅटर टाकणार तेव्हा मग गॅसचा फ्लेम थोडासा हाय करायचा आणि मग नंतर 5 ते 10 मिनिटांनी आणखीन लो करायचा. तर आता हे पूर्ण बॅटर टाकलेलं आहे आणि लगेच आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. साधारणतः 20 मिनिटासाठी आपल्याला हे ढोकळा बनतो. तर आता चेक करूया आपण ढोकळा झाला आहे की नाही 20 मिनिटांनंतर. आता मस्तपैकी आपला ढोकळा झालेला आहे. तर ढोकळा लगेच कापायचा नाही, थोडा थंड झाल्यानंतर कापायचा. म्हणजे जरा रूम टेम्परेचर आला की मग कापताना आपण तुम्हाला आवडेल तसे कापू शकता. त्यानंतर तडका करायचा आहे. तडक्यामध्ये इथं मोहरी, जिरे आणि मिरच्या आणि कढीपत्ता तुमच्याकडे जे आहे ते हिंग तुम्ही घालून हा तडका बनवू शकता. मस्त असा हा तडका ढोकळ्यावर टाकून सर्व करायचा. छान मस्त असा ढोकळा तयार होतो. आता हा तडका पूर्ण पसरून घ्यायचा मस्तपैकी. आता याच्यात तुम्ही हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल मिरचीसुद्धा घालू शकता म्हणजे पावडर. तेही खूप छान लागतं, टेस्टी लागतं. आणि हा ढोकळा तुम्ही आपली याची चटणी असते पुदिन्याची त्यासोबतसुद्धा खाऊ शकता आणि सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असंही खूप छान मस्त लागतो. तर आता मस्तपैकी मी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आणि कापूनही घेतलेला आहे. मस्त आपला लफलफ असा जाळीदार आणि छान मस्त ढोकळा होतो. जसं आपण बेसनचा खातो त्यापेक्षाही छान लागतो कारण बेसनचा ढोकळा जसं गिळताना थोडासा टोटरे बसतात ते अजिबात बसत नाही त्याचे. खूप छान नरम लुसलुशीत मऊ असा हा ढोकळा तयार होतो. तुम्हाला रेसिपी कशी वाटली या ढोकळ्याची मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर आता मी तुम्हाला हा ढोकळा कसा झालेला आहे तर तोडून दाखवते. खूप छान मस्त असा टेस्टी लागतो. तुम्ही बघू शकता सगळीकडून असे मस्त अशी जाळी पडलेली आहे ढोकळ्याला. एक नंबर असा हा ढोकळा तयार होतो. तर तोडून सुद्धा दाखवते तुम्हाला. या पद्धतीने असा लफलफ असा ढोकळा तयार होतो. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.